नमस्कार। आज आपण चपातीची रेसिपी बघणार आहे। टिफिनसाठी लागणाऱ्या सॉफ्ट चपात्या कशा बनवायच्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। चपाती बनवण्यासाठी सगळ्यात आधी या ठिकाणी मी पीठ मुठीने मोजून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पीठ घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। मी मुठीने पीठ मोजून घेते, म्हणजे एका मुठीमध्ये माझी साधारण मीडियम साईजची एक चपाती बनते। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पीठ घ्या। चपातीचं पीठ मळताना आपल्याला एकदम खूप जास्त पाणी यामध्ये टाकायचं नाही, थोडं पाणी टाकतच आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। त्यामुळे आपली चपाती छान बनते। हे बघा, या प्रकारे मी छान पीठ असं मळून घेत आहे। माझं बऱ्यापैकी पीठ छान असं मळून झालेलं आहे। आता आपण जेव्हा पीठ मळतो तेव्हा पीठ असं ताटाला चिटकतेच, पण हे पीठ आपण काढायचं कसं? थोडंसं पाणी टाकायचं ताटामध्ये आणि गोळा छान सगळ्या बाजूने फिरून घ्यायचा, म्हणजे ताटाला अजिबात पीठ राहत नाही, सगळं पीठ निघून येते। त्यानंतर आपल्याला परत गोळा छान 1-2 मिनिट मळून घ्यायचा आहे आणि यावरती थोडंसं तेल टाकून आपल्याला छान हा सॉफ्ट असा बनवून घ्यायचा आहे। हे बघा, या ठिकाणी मी थोडंसं तेल टाकून हा गोळा छान असा मळून घेत आहे। या ठिकाणी आपलं चपातीचं पीठ छान असं मळून झालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट याला मुरत ठेवायचं आहे। आता तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेचच याच्या चपात्या बनवायला घेऊ शकता। 5 ते 10 मिनिट झालेले आहे। आपलं पीठ सुद्धा छान असं मुरलेलं आहे। आपण आता चपात्या बनवूया। या ठिकाणी मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे चपाती लाटण्यासाठी। तेल घेतलेलं आहे मी। तुम्ही या ठिकाणी तुपाचा सुद्धा वापर करू शकता चपाती भाजण्यासाठी। त्यानंतर या ठिकाणी मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती गरम करायला। आता आपल्याला यामधील थोडासा उंडा घ्यायचा आहे। आवडीप्रमाणे तुम्ही चपाती बनवू शकता। मी या ठिकाणी मीडियम साईजचा उंडा घेतलेला आहे। मला मीडियम साईजची चपाती बनवायची आहे। आता आपण 2 पुडाची चपाती कशी बनवायची ते बघूया। आपल्याला दोन्ही हाताच्या मदतीने याचा लांबट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि बरोबर मधोमध थोडंसं प्रेस करून आपल्याला त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहे। आवश्यकतेनुसार पीठ वापरायचं आहे आपल्याला। चपातीचा उंडा जर आपल्या हाताला चिटकत असेल तर आपल्याला थोडंसं पीठ वापरायचं आहे। हे बघा, या प्रकारे मी 2 भाग करून घेतलेले आहेत उंड्याचे। त्यानंतर आपल्याला यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हाताने आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यावरती थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा गोळा आपल्याला छान असा बंद करून घ्यायचा आहे। यामध्ये आपण थोडंसं पीठ टाकल्यामुळे चपाती फुगते आणि छान सॉफ्ट होते। त्यानंतर आता आपल्याला थोडंसं पीठ लावून चपाती लाटून घ्यायची आहे। आपल्याला खूप जास्त पीठ चपाती लाटताना वापरायचं नाही आहे, अगदी थोड्याच पीठामध्ये आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। हे बघा, या प्रकारे आपल्याला छान गोल अशी चपाती लाटून घ्यायची आहे। अगदी सहजरित्या आपली चपाती लाटल्या जाते। चपाती लाटताना आपल्याला सगळ्या बाजूने एकसारखा हात फिरवत चपाती लाटून घ्यायची आहे आणि छान पातळ गोल चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता, मस्त छान मी एकसारखी गोल चपाती लाटून घेतलेली आहे। चपाती लाटताना आपल्याला खूप जास्त दाब देऊन ती चपाती लाटायची नाही आहे, अगदी हलक्या हाताने चपाती लाटायची आहे। तुम्ही बघू शकता, मी चपाती लाटताना दुसऱ्यांदा पिठाचा वापर केला नाही। पहिल्यांदा आपण जे पीठ घेतलं होतं चपाती लाटण्यासाठी तेवढ्याच पिठामध्ये माझी चपाती लाटून झालेली आहे। आपण चपाती लाटताना खूप जास्त पिठाचा वापर केला की चपाती वातळ होते। या ठिकाणी मी छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे, अगदी पातळ अशी चपाती लाटलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला तवा सुद्धा छान गरम झालेला आहे। आपल्याला तवा छान गरम करून घ्यायचा आहे, नाहीतर चपाती बरोबर भाजल्या जात नाही। त्यानंतर या ठिकाणी मी तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला चपाती टाकायची आहे। चपातीवर हलकेसे बुडबुडे आले की आपल्याला चपाती लगेच पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे। आता आपल्याला चपातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही यावरती तूप सुद्धा लावून घेऊ शकता। चपाती भाजताना आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि छान अशी चपाती भाजून घ्यायची आहे। चपाती भाजताना आपल्याला जास्त वेळा ती पलटवायची नाही आहे, नाहीतर ती वातळ होते। हे बघा, या प्रकारे आपल्याला परत याला थोडंसं तेल लावून छान अशी भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता, चपाती छान फुगलेली सुद्धा आहे आणि आता आपल्याला छान खमंग अशी चपाती भाजून घ्यायची आहे। हे बघा, आपली छान मस्त सॉफ्ट अशी चपाती बनवून तयार झालेली आहे। जर चपाती काठाने कच्ची असेल तर आपण या प्रकारे फोल्ड करून चपाती छान भाजून घेऊ शकतो। त्यानंतर आता मी तुम्हाला ही चपाती उघडून दाखवते। हे बघा, खूप छान मस्त सॉफ्ट आणि खूप छान असे पदर सुद्धा आपल्या चपातीला सुटलेले आहेत आणि अगदी मस्त खमंग आणि पातळ अशी चपाती आपली बनवून तयार आहे। आता ही चपाती मी काढून घेतलेली आहे एका चाळणीमध्ये। आता या ठिकाणी मी तुम्हाला पुडाची चपाती बनवून दाखवते। पुडाची चपाती बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक उंडा घेतलेला आहे मीडियम साईजचा। आता आपल्याला त्याची अशी पुरी लाटून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला हाताने एकसारखं उंड्याला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यावरती थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्ध फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला या उंड्याची।
त्यानंतर थोडंसं परत मी तेल टाकलं आणि पीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला परत हा फोल्ड करून त्याचा छान असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि थोडंसं पीठ लावून छान आपल्याला याची गोल अशी चपाती लाटून घ्यायची आहे। हे बघा आपल्याला या प्रकारे काटकाट लाटून घ्यायचे आहेत सुरुवातीला, म्हणजे आपली चपाती छान एकसारखी आणि गोल बनते। आता मी छान एकसारखी गोल अशी चपाती तुम्हाला लाटून दाखवते। हे बघा तुम्ही बघू शकता, मी परत चपाती लाटताना पिठाचा वापर केलेला नाही आहे। जेवढं पीठ आपण पहिल्यांदा चपातीच्या उंड्याला लावून घेतलं होतं तेवढ्याच पिठामध्ये माझी चपाती लाटून झालेली आहे। आता मी चपाती तव्यावर टाकून घेतलेली आहे। हलकेसे बुडबुडे आल्यानंतर आपल्याला चपाती पलटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं त्यावरती तेल लावून घ्यायचं आहे। आता हलकीशी भाजून झाल्यानंतर आपल्याला परत ही चपाती पलटून घ्यायची आहे। हे बघा मस्त छान खमंग अशी चपाती आपली भाजल्या जात आहे। त्यानंतर चपाती छान फुगत सुद्धा आहे। आता आपण परत दुसऱ्या बाजूने सुद्धा याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि चपाती छान एकसारखी अशी भाजून घेऊया। आता परत मी चपाती पलटून घेते। तुम्ही बघू शकता चपाती छान फुगलेली सुद्धा आहे आणि त्याला छान असे पदर सुद्धा सुटलेले आहेत। आपली चपाती छान अशी भाजून झालेली आहे। त्यानंतर आता मी ही चपाती काढून घेते आणि बाकीच्या सगळ्या चपात्या याच प्रकारे मी बनवून घेते। आता बाकीच्या सगळ्या चपात्या सुद्धा मी याच प्रकारे बनवून घेतलेल्या आहेत। खूप छान सॉफ्ट अशा आपल्या चपात्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने चपात्या नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी चपात्या बनवण्याची साधी सोपी पद्धत कशी वाटली आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत आपल्या चॅनलवरील छान छान रेसिपी व्हिडिओज बघत राहा। धन्यवाद।